चलो फर्स्ट मैच है शुक्रवार एकदा मला सोबतच्या वर्षांनी सेवा करण्याची संधी दिली आहे कारण मी बायोसायन्सचे आणि फास्ट फूड आजचा माझा परिषदेचा विषय आहे माझं कुटुंब मिशनरी कुटुंब ही थीम आहे माझ्या परिषदेची. आपल्याला आठवत असेल आपण 85वा वर्धापन दिन साजरा केला त्यावेळी आपल्या कार्यक्रमाची एक थीम होती. काय होती? माझं चर्च माझा चर्च. आणि ती थीम मी आठवली आणि म्हणून मी माझ्या उपदेशाला थीम दिली, नाव दिलं माझं कुटुंब मिशनरी कुटुंब. आपण ह्या विषयावर चिंतन करणार आहोत. शांततेचं फळ प्रार्थना आहे, प्रार्थनेचं फळ श्रद्धा आहे, श्रद्धेचं फळ प्रेम आहे, प्रेमाचे फळ सेवा आहे आणि सेवेचे फळ शांती आहे. शांततेकडून शांतीकडे हा प्रवास चाललेला असतो. शांतता, प्रार्थना, श्रद्धा, प्रेम आणि ते प्रेम आहे ते सेवा आहे आणि सेवा आहे ते शांती आहे. हा मिशनरी कुटुंबाचा प्रवास असला पाहिजे असं आपण अपेक्षित आहे, आपल्याला अपेक्षित आहे. आपण एक मिशनरीचं उदाहरण घेणार आहोत म्हणजे मिस्टर योना. योनाच्या पुस्तकात 4 अध्याय, 2 पानाचं पुस्तक, 4 अध्याय फिनिश. मिशनरी कसा असावा, कसा असू शकतो आणि कसा असू नये याचं पुरेपूर उदाहरण ह्या योनाच्या पुस्तकामध्ये आहे. आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे योनाच्या पुस्तकातून मिशनरी कार्याबद्दल. योना आपल्यासमोर उभा राहतो की तो तार्शिशला गेला, त्याने निनवे शहराबद्दल सांगायचं त्यांनी सांगितलं त्याला परमेश्वराने, पण तो गलतीकडेच गेला. हे आपण खूप वाचलेलं आहे. मला वाटतं संडे स्कूल पासून स्टोरी प्रत्येकाला ठाऊक आहे. योना एखाद्या कुटुंबामध्ये जन्मलेला होता. हा योना कुठेतरी त्याने परमेश्वराची हाक ऐकली. परमेश्वराने त्याला काय सांगितलं? जा निनवे शहराकडे जा. त्या निनवे शहरामध्ये, हे निनवे शहर मला थोडंसं जॉग्राफिकल सांगतो. हे निनवे शहर येरुशलेम मध्ये नव्हतं. हे निनवे शहर बेथलेहमाच्या बाजूला नव्हतं. हे निनवे शहर परक्या बाजूला होतं. थोडक्यात काय, निनवे हा प्रांत नोहाच्या माहितीच्या पलीकडे होता. पण परमेश्वर त्याला सांगितलं तू जा. आसिरियाची राजधानी आणि तेथे जाऊन सांगायचं 40 दिवस आणि 40 रात्र. एक दिवस ते फेरफटका मारायला सांगितलं. 40 दिवस म्हणजे जवळ 1.25 महिना असतो. आणि मग निनवे धुळीस मिळणार. उद्योग करून काय होणार आहे? धुळीस मिळणार. म्हणजे 40 दिवस त्या माणसाने आपला ओरडून प्रचार करायचा, सांगायचं आणि शेवट काय होणार? तर मला सांगा, जर एखाद्याच्या घरात दुःखी वार्ता सांगायची असेल आपलं अंतकरण किती जड होतं. मला आठवतं माझा एक मित्र ट्रेन ऍक्सिडेंट एक्सपायर झाला आणि माझ्या आईला सांगायचं होतं की तुमचा मुलगा ट्रेन मधून पडून एक्सपायर झाला, त्याची डेड बॉडी रेल्वे हॉस्पिटलमध्ये. मला शब्द फुटत नव्हते त्या मातेला सांगायला की तुझा ऐकून एक मुलगा निघून गेला जगामधून. तर विचार करा, एका व्यक्तीला सांगायला आपली जीभ जड होते. ह्या निनवे शहराच्या 1 लाख लोकांचा नाश होणे हे सांगायला नोहाचं मन कसं जगावे? त्याची जीभ उचलणारच नाही. तो कोणत्या तोंडाने जाणार होता निनवेमध्ये? एखाद्या माणसाने तुम्ही सांगितलं उद्या तू मरणार आहे, ही होत नाही बोलायला. डॉक्टर सुद्धा सांगताना 2 वेळा विचार करतात, 3 वेळा विचार करतात की यांना कसं सांगायचं ऑपरेशन आतमध्ये फेल झालेला आहे, तुमचा माणूस गेलेला आहे. डॉक्टर शांत बसतात, काही बोलत. कारण ती वेळ तशी असते, तो प्रसंग तसा असतो ज्या ठिकाणी आपले शब्द, आपल्या भावना, आपल्या संवेदना ह्या थांबलेल्या असतात. आपण बोलू शकत नाही, त्या पुढच्या व्यक्तीशी संवाद साधू शकत नाही, तो विरोध होऊ शकत नाही आणि त्याच्या दुःखाचा पारावार आपण सहन करू शकत नाही. म्हणून आपले शब्द जड होतात. आणि हे योनाच्या बाबतीत झालं. तो निनवेकडे गेलाच नाही. तरी विचार केला कोणतं तोंड घेऊन जाणार आता निनवेकडे? 40 दिवस 40 रात्र सांगायचं पश्चाताप करा आणि एवढं सांगून काय होणार?
काय उपयोग आहे? त्याला दुःख झालं आणि त्यांनी काय केलं, परमेश्वरापासून तो पळून गेला. कुठे पळाला? तार्शीशच्या दिशेने जाणाऱ्या गलबतामध्ये बसला आणि त्या ठिकाणी जाऊन तो काय करतो, झोपी जातो. समुद्रामध्ये वादळ येते आणि वाचलं असेल योनाचं पुस्तक, याच्यामध्ये की वादळ येतं, खूप काही लाटा उसळतात, मग ते गलबत डगमगतं, मग आपल्यात कोण पापी याचा शोध घेतला तो तिथ्या टाकला. आता एक स्टोरी कमी करून सांगत नाही, सिस्टरनी वाचलेलं आहे वाचलंय. आणि बायबल अभ्यासक असं सांगतात थिओलॉजी की दिस इज अ डिसइंटरेस्टेड मिशनरी. काय दिस इज डिसइंटरेस्टेड, निरुत्साही मिशनरी आहे योना. हा मिशनरी असा आहे, ह्याला कशातच रस नाही. तार्शीशच्या गलबतात बसला, झोपून गेला. तरी प्रार्थना पण केली नाही की देवा पळून जात आहे, मला क्षमा करा, पण त्याला सुचलं नाही, चक्क झोपून गेला. परमेश्वर सांगतो ह्या दिशेने जा, तो नेमका उलट दिशेने निघाला. परमेश्वर सांगतो जागृत राहा, तो झोपी गेला. परमेश्वर सांगतो घाबरू नको, पुढे तुझं काम सुरू ठेव. त्याने काय सांगितलं लोकांना, मला उचलून समुद्रात टाका. बस सगळं संपलं. कधी कधी आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असे डिसइंटरेस्टेड मिशनरी असतात. काहीच करायचं, फक्त आईचं खायचं, झोपायचं, मजा करायचं. ह्या पलीकडे त्या लोकांचं जीवन काहीच नसतं. अगदी आम्ही म्हणतो भावनाशून्य, कर्तव्यशून्य, सर्व काय सुरू असतं. याला म्हणतात निरुत्साही व्यक्ती, निरुत्साही मिशनरी. असा व्यक्ती ह्या जगामध्ये काय संदेश देणार, काय आदर्श दाखवणार? जगामध्ये कितीतरी लोक असे आहेत की जे आपल्या मदतीची वाट पाहत आहेत. कितीतरी लोक भुकेले आहेत, कशाचे? कोणीतरी आमचं सांत्वन करावं, कोणीतरी आमचं समुपदेशन करावं, कोणीतरी आम्हाला चांगले शब्द सांगावे, ह्यासाठी लोक आज आसुसलेले आहेत. परंतु निरुत्साही लोक काहीच करत नाही. काय करतात? माझ्या जीवनात माझा फायदा कसा होईल, मला काय मिळेल, आणि मी आहे ह्या गोष्टी फिरत असतात. अतिशय स्वार्थी आणि निरुत्साही इतर कार्यामध्ये. सामाजिक कार्यात अजिबात सहभाग नाही. काय फायदा होणार आहे? उगाच विनाकारण लोकांच्या घरात जायचे, घरचं खायचं, लष्कराच्या भाकरी, हे असं त्यांचं म्हणणं असतं. थोडक्यात करू, चांगल्या शब्दाचं उदाहरण आपण पाहतो. आपण कितीतरी वेळा संडे स्कूल पासून चांगल्या शब्दाचं उदाहरण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, त्याच्यावर नाटिका पण झालेली आहे. त्याला पाहतो ही परिस्थिती, तो बिचारा तिकडे तडफडतो, मरतो. याजक गेला, लेवी गेला, काहीच पडलेलं नाही त्यांना. तो तिकडे तडफडत होता. त्यांना लुटारूनी त्या माणसाला मारलं होतं, तो लुटून गेला होता. कशी आपण पण असू शकते का? पण माणूस तो विचार करत नाही. आज आपण याविषयी चिंतन करणार आहोत की माझ्या घरामध्ये निरुत्साही मिशनरी आहे का? माझ्या कुटुंबामध्ये डिसइंटरेस्टेड मिशनरी आहे का? त्यावर आपण पाहणार आहोत. माझ्या कुटुंबातून कोणता संदेश जगाला जात आहे? माझ्या कुटुंबातून माझ्या शेजाऱ्याला, माझ्या मित्र परिवाराला काय संदेश चाललेला आहे, याचं चिंतन करायची वेळ आहे. पहा, आपण वाचतो की योनाला समुद्रात फेकून दिलं आणि त्याला एका मोठ्या माशाने पोटात गेलं आणि 3 दिवस आणि 3 रात्र योना त्या माशाच्या पोटात होता. आणि त्याला मोठा साक्षात्कार झाला होता. काय झालं? त्याच्या लक्षात आलं की परमेश्वर हा फक्त इस्रायली लोकांचा परमेश्वर नाही, तो सर्व जगाचा नियंता आहे. म्हणूनच त्याने माशाच्या पोटात देखील मला जिवंत ठेवलेलं आहे. हे त्याला कुठं समजलं? माशाच्या पोटात. की परमेश्वर हा फक्त इस्रायली लोकांसाठी आलेला नाही, तो त्यांचाच परमेश्वर नाही, सर्व जगाचा नियंता आहे. म्हणून तो माशाचं तोंड त्याने पुढे केलं आणि त्या माशाच्या पोटात तो बरोबर गेला. ते त्याला माशाच्या पोटाचं चिंतन करत असताना योनाला समजलं आणि तिथून सुरक्षित होता. परंतु तो मनाने अस्वस्थ होता.
शरीराने सुरक्षित होता, परंतु तो अस्वस्थ होता. काय नक्की करायचं आपल्याला हे त्याला काही कळत नव्हतं. म्हणजे आमच्या गणितीय भाषेमध्ये असं म्हटलं जातं की डिस्टर्ब मिशनरी. पहिला आपण बघितलं डिसइंटरेस्ट मिशनरी. दुसरा मुद्दा आहे आपला डिस्टर्ब मिशनरी. हा मिशनरी माशाच्या पोटामध्ये डिस्टर्ब होता. त्याची मानसिक स्थिती शांत नव्हती, तो स्थिर नव्हता. डिस्टर्ब मिशनरी. बघा, आपल्या घरामध्ये एक माणूस जरी डिस्टर्ब असेल ना, संपूर्ण कुटुंब डिस्टर्ब होतं. एक माणूस आजारी असेल ना, सर्व कुटुंब त्या आजारी व्यक्तीभोवती डिस्टर्ब होऊन जातं. म्हणजे आपलं नेहमीचं जे रुटीन आहे ते आपलं थांबतं आणि डिस्टर्ब होतं काहीतरी जीवन. मग तो आता शारीरिक आजाराबद्दल मी बोललो. कधी शारीरिक आजार असतात, कधी मानसिक असतात आणि कधी आध्यात्मिक आजार असतात. अल्कोहोलिक एनॉनिमस नावाची संस्था आहे जी लोकांना व्यसनमुक्ती करता कार्य करते. लोकांच्या व्यसनमुक्ती करता, म्हणजे जे व्यसनी आहेत, अल्कोहोलिक आहेत, त्यांना त्यापासून परामुक्त करण्याचे काम करतात. त्यांचं असंच म्हणणं आहे की शारीरिकरित्या व्यसनी व्यक्ती दारूच्या किंवा इतर नशेत गुंग असतो, परंतु त्यावेळेस तो फक्त मानसिकरित्या त्या आपल्या ह्याचा दारूचा विचार करतो किंवा जे असेल त्याचं मुलीचा औषधाचा विचार करतो. त्याचं आध्यात्मिकरित्या नैतिकरित्या अधपतन झालेलं असतं. तो खोटं बोलतो आणि किती खोटं बोलायचं, किती पैसे मिळवायचे हे सतत त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. मदत करणं, प्रार्थना करणे नाही, खोटं कसं बोलायचं, कोणाकडून कसे पैसे काढायचे, काय स्टोरी आपण रचायची जेणेकरून आपल्याला पैसे मिळणार, हे त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या व्यसनी व्यक्तीच्या डोक्यात चाललेलं असतं. कारण तो काम करत नसतो, त्याची उपजीविका पूर्ण बंद झालेली असते. मग कोणाकडून पैसे काढून आपलं व्यसन भागवायचं असतं त्याला, कारण ती सवय झाली असते, तो ऍडिक्ट असतो त्याचा. त्याकरता तो डिस्टर्ब असतो आणि काय करतो हेच विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू असतात. अशा प्रकारे अस्वस्थ माणूस घरात असून देखील तो स्थिर नसतो मानसिकरित्या. स्वतःचा स्थिर नसतो, दुसरा पण स्थिर करत नाही. व्यसनी व्यक्तीच्या घरामध्ये देखील स्थिरता नसते, शांतता नसते. संपूर्ण कुटुंब डिस्टर्ब असतं. असा हा डिस्टर्ब मिशनरी मध्ये जीवनाची गणना होती. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यासाठी दाखला दिलेला आहे की राजा आपल्या वैभवाने येईल तेव्हा काय करेल, तो आपल्या राजासनावर बसेल आणि नीतिमान आणि दुर्जन वेगळे करणार. त्यासाठी अजून एक उदाहरण दिलं. कसे वेगळे करणार? शेरडा आणि मेंढ. खूप छान उदाहरण आहे. तुम्ही 2 मेंढरं घ्या किंवा 50 मेंढरं घ्या, त्यांना एका ठिकाणी ठेवा, खूप शांत बसतात. निष्कलंक कोकण म्हणून मेंढराचे उपमान केले, निष्कलंक कोकण. पण तुम्ही 2 शेरडा घ्या, शेरडा म्हणजे बकऱ्या, त्या 2 एका ठिकाणी बांधा, इतका कुठून पडतात एकमेकावर विचारताच होईल. याचा अर्थ काय? एक प्राणी शांत मनाचा आहे, निवांत आहे, आणि दुसरा 4 पायाचाच प्राणी आहे, पण तो डिस्टर्ब आहे, अस्वस्थ आहे. शांत जीवन कसं जगायचं त्याला माहिती नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त शेरडा आणि मेंढराची उपमा दिली आहे. शांती करणारे तुम्ही, कारण ते देवाला पाहा. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोललेला आहे. मेंढराची उपमा शांततेसाठी दिलेली आहे, निष्कलंक. कुटुंबात अस्वस्थपणा असेल, तो व्यक्ती आपल्यापुरता मर्यादित राहत नाही, तो संबंध कुटुंबाने डिस्टर्ब करत असतो. असं म्हणतात इंग्लिशमध्ये, रेस्टलेसनेस इज अ कंटिजियस. म्हणजे अस्वस्थपणा हा संसर्गजन्य रोग आहे. तो असा आहे की मी अस्वस्थ आहे ना, तुला पण शांतीने झोपू देणार. पाणी प्रवृत्ती आहे. हम डुबे सनम तुम भी डुबे सनम. म्हणजे मी तर वाईट घालत मार्ग, तुला पण सोडणार. असं त्या व्यक्ती व्यक्तीचं तिसरं व्यक्तित्व ते असतं, मानसिकता असते. मी आर्थिकदृष्ट्या प्रॉब्लेम मध्ये आहे, घरात सगळे सुखाने राहतात, त्यांचा कसा डिस्टर्ब करायचं, त्यांना दुःखी कसे करायचं, त्यांच्या जीवनाची शांतता कशी काढून घ्यायची, हे त्याच्या मनात चाललेलं असतं. एक परदेशी आहे व्यक्ती, लेखक आहे, त्यांचं असं निरीक्षण आहे की भारतीय लोक कायम अस्वस्थ असतात, कायम.
म्हणजे त्याच्या आपल्या मराठी भाषेमध्ये वैतागलेले असतात. गाडीमध्ये वैतागलेले, बसमध्ये वैतागलेले, घरामध्ये वैतागलेले, समाजात वैतागलेले, एवढं कशाला लग्नात देखील वैतागलेले असतात. मी ते नवरदेव बघितलं, इतका वैतागलेला होता तो बोलतो तो लग्नाच्या बोहल्यावर नसताना त्यांनी कोणातरी हेच केलं, श्रीमुखात एवढा वैतागलेला माणूस बघितला. स्वतः लग्नामध्ये उभा असलेला व्यक्ती देखील वैतागलेला आहे. असं परदेशी लोकांचं निरीक्षण आहे की भारतीय व्यक्ती कायम वैतागलेली, कायम अस्वस्थ, स्थिरता शांतता ही त्यांच्या ह्याच्यात नसते, असं त्यांचं ऑब्झर्वेशन. पण हे सत्य आहे. म्हणून पालकोट कोंबडे लिहितात की कुठून येते ही उदासीनता, ह्या हृदयाला काय पोहोचते तेच कळेना हृदयाच्या अंतर्हृदयाला. ही उदासीनता ही कुठून येते हे कुणाला समजले नाही. पण अस्वस्थ माणूस असतो, काय अस्वस्थ असतो. कधी कधी व्यक्ती परिस्थितीप्रमाणे अस्वस्थ, आजूबाजूच्या परिस्थितीला अस्वस्थ करत असते. सर्वात मोठं पॉवर्टी, गरिबीमुळे माणूस अस्वस्थ असतो. कारण उत्पन्नात स्वस्त कमी खाणारे जास्त असतात. मेन प्रॉब्लेम असतो पॉवर्टी. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मनस्थिती. माणसाची मनस्थिती शांत असणं फार महत्वाचं आहे. कुठल्याही मनस्थितीमध्ये माणूस विचलित होता कामा नये, डिस्टर्ब होता कामा नये. प्रभू ख्रिस्ताला फटके मारतो, 39 फटके त्याला मारले, तो विचलित झाला नाही, तो वैतागला नाही, त्यांनी हाय हाय केली, तो शांत होता. म्हणून सांगितलं रस्ता बनवायला कोपरा ठेवणं, तशी त्याला उपमा दिलेली आहे. म्हणजे मेंढराची मेंढरू शांत असतं. प्रभू ख्रिस्ताला फटके मारताना ते आक्रोश केला नाही, कोणाला तळतळाट केला नाही, कोणाला प्रेम केला नाही, उलट त्याने क्षमा केली. शांतता, शांत मनाचं हे उत्तम उदाहरण आहे. किती माणसाने सहन करावं आणि शांत चित्त असावं. आम्हाला दुसरा मुद्दा आहे डिस्टर्ब. योना हा डिस्टर्ब झाला होता. पण तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. तिसरा मुद्दा आहे डिसिप्लिन मिशनरी. म्हणजे कसा, नियमबद्ध, अगदी नियमात चालणारा व्यक्ती. पुढे योनाला परमेश्वराने वचन दिलं, दुसऱ्यांदा वचन प्राप्त झालं योनाला, आणि योना तात्काळ तिथून निघाला. म्हणजे पळाला असं मी बोलेल. आणि असं म्हणतात की तो तात्काळ परमेश्वराचं वचन सांगण्यासाठी कुठे गेला, डिसिप्लिन मिशनरी. आज्ञा झाली, तो निघाला. काही चौकशा केल्या नाही, किती दिवस लागतील, गाडी खर्च काय आहे, चौकशा नाही केल्या. मला राहायला काय व्यवस्था आहे का तिथे, माझं पांघरून काय, थंडी आहे का ऊन आहे, विचारपूस त्यांनी केली. डिसिप्लिन. तुम्ही सांगा मी जातो, बाकीचं मी बघून घेतो. आपल्याला सांगितलं कुठे जा, 10 वेळा आपण विचारतो तिथं वातावरण कसं आहे, आंघोळ आहे का तिथे, चहाची व्यवस्था आहे का, जेवणाची व्यवस्था आहे का. एक दिवसासाठी जरी कोणाच्या लग्नाला जायचं असेल ना, ते सुद्धा माणूस 17 वेळा चौकशा करते, सगळी व्यवस्था आहे. परंतु योनाने या काही चौकशा केल्या नाही. परमेश्वराचा आदेश त्याने प्रथम मानला आणि तात्काळ निघाला. शिस्तप्रिय मिशनरी झाला. काय फरक आहे बघा. शिस्तप्रिय मिशनरीच्या तोंडात एक प्रचंड अशी भार असते. पूर्वी आपण बोलायचं बघा, आपल्या पूर्वीचे लोक होते ना, फार असं नियमात चालणारे होते. आपण त्यांना असं म्हणायचो, काय नियमबद्ध लोक आहेत ते, ऑर्थोडॉक्स आहेत ते. इन शॉर्ट इंग्लिश ऑर्थोडॉक्स, नियमात चालणारे. परंतु ते ज्यावेळेला बोलायच्या त्या शब्दात एक भार असायची. एकदा त्यांनी एखाद्या माणसाकडे बिलकुल बघितलं ना, पुढच्या माणसाची का त्याच्या डोळ्यात बघण्याची, कारण की स्वतः डिसिप्लिन मध्ये जगणारे होते. कर्मठ विचारायचे होते, पण ते नियमात जगणारे होते. आणि योनाने तेच केलं. दुसऱ्यांदा परमेश्वराचं वचन प्राप्त झालं, तो नियम त्याने पूर्णपणे पाळला, तो तात्काळ निघाला. आणि त्यांच्या बोलण्यात एक धार आली. काय धार आली? त्याने निम्मे शहराकडे धाव घेतली आणि संपूर्ण शहराला सांगितलं. त्यांनी एक दिवस पूर्ण शहराला जाऊन सांगितलं. तर निम्मे शहराला पूर्ण करण्यासाठी फेरी मारण्यासाठी 3 दिवस लागतात. पण योना एकच दिवस गेला. शास्त्रामध्ये कुठं लिहिलेलं नाही योना 3 दिवस फेऱ्या मारत होता, अजिबात. एकच दिवस योना केलेला आहे. आणि राजाच्या कानावरची बातमी आहे की निनिवेचा नाश होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला पश्चाताप करायचा आहे. मग राजाने काय सांगितलं? माणसापासून पुराढोरापर्यंत, राजापासून रंकापर्यंत सर्वांनी पश्चाताप करा, गोंताट नाही. आणि त्यांचा पश्चाताप बघून परमेश्वराला अनुताप झाला. परमेश्वराने आपलं डिसिजन बदललं. जो परमेश्वर त्यांचा नाश करणार होता त्याला कुठेतरी अनुताप झाला.
आणि काय झालं पुढे, त्यांनी त्या चोराचा नाश केला नाही. म्हणजे एक मोठा संदेश आहे याच्यामध्ये की ज्या वेळेला माणूस आपला मार्ग बदलतो तेव्हा परमेश्वर आपला निर्णय बदलतो. योनाने आपला मार्ग बदलला, तो डिसिप्लिन मिशनरी झाला, परमेश्वराचं वचन ऐकणार झाला, तेव्हा परमेश्वराने आपला निर्णय पण बदलला. जर आम्ही आपला मार्ग बदलला तर परमेश्वरही आमचा नाश करण्याचं बदले. म्हणून पश्चाताप जोडलेला आहे, प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया करा, तुमचा मार्ग बदला, त्याचा निर्णय बदलेल. हे फार मोठं उदाहरण आहे की जर तुम्ही परमेश्वराचा ऐकाल तर परमेश्वरही आपला निर्णय बदलतो. परमेश्वराचा निर्णय ठाम होता की नेहमीचा नाश करायचा, परंतु त्यांनी काय केला, निर्णय बदलला. आपल्या योजना बदलायला परमेश्वर तयार असतो. तो असा स्ट्रिक्ट नसतो की आता मी करणार म्हणजे करणार, असं नाही. मग तुम्ही त्यासाठी काय करता आणि त्यानुसार आपले निर्णय बदलत असतो. कुटुंबामध्ये देखील शिस्तप्रियता महत्वाची असते. माझं कुटुंब, मिशनरी कुटुंब हा माझा विषय आहे. कुटुंबात शिस्तप्रियता फार महत्वाची असते. पूर्वीच्या काळी मला आठवतं की फार शिस्तप्रिय वातावरण असायचं. रोज एकत्र जेवायला बसायचे, एकत्र घरात यायची, 7 वाजता सर्व मंडळी घरात असायची आणि कोणी मोठ्यांच्या पुढे उद्धटपणे बोलायची टाप काढत किंवा मोठ्यांच्या बाजूला बसत सुद्धा नव्हतं. आता काय तसं राहिलेलं नाही. कोणी कधी येतो, कधी जेवतो, आपल्या रूममध्ये जातो, मोबाईलवर चॅटिंग करत असतो. कोणाला काही कोणाचं पडलेलं नाही. शिस्तच नाही, शॉर्ट बेशिस्त वातावरण. बेशिस्तीचा परिणाम काय होतो मी आधीच सांगितलंय की डिसिप्लिन मिशनरी असेल तर परमेश्वर नाश करण्याच्या योजना करतो. डिसिप्लिनचा असेल तर परमेश्वर आपली योजना बदलतो. आपल्याबद्दल त्याचे निर्णय असतात ते तो बदलू शकतो. आपण शिस्तीत राहायला पाहिजे, आपण त्याच्या वचनात, त्याच्या आज्ञेत राहायला पाहिजे, त्याच्या कृपेत राहायला पाहिजे, महत्वाचं आहे. आणि आपण आपल्या पापाचा पश्चाताप करणं फार महत्वाचं आहे. हेच त्या निर्णयाच्या लोकांनी केलं, राजाने केलं आणि परमेश्वराने आपलं मन बदललं, आपला निर्णय बदललेला आहे. आज आपल्याला देखील आपल्याला तपासून पाहायचं आहे की माझ्या घरात किती बेशिस्तता आहे. बेशिस्त असेल त्याचे परमेश्वराचा अभिषेक नसतो, आशीर्वाद नसतो. हे त्या उदाहरण आपण पाहत आहोत. आपण चौथ्या टप्प्यात पोहोचलो. चौथ्या टप्प्यात जीवनाच्या जीवनामध्ये आपण बघितलं, त्याला माहित होतं की परमेश्वर मंदक्रोध आहे, दयेचा सागर आहे, अरिष्टांच्याबद्दल त्याला वाईट वाटतं आणि मग योना रागावतो. स्वाभाविक आहे, जर तुला नाश करायचाच नव्हता तर मला कशाला पाठवलं. तू दयेचा सागर आहेस, हे सर्व काही आहे, मग लोकांना सांगायला काय पाठवतं. त्याचे मन परिवर्तन करू शकत होता. झोपेची माणसं मन परिवर्तन होतं, मग मला पाठवली काय करत होती. योनाचा राग स्वाभाविक होता, मनुष्य प्राणी. मी जरी असतो मी रागावला असतो. कशा मला पाठवलं, त्यांना वाचवायचं होतं, कशा जाऊन पिटायचं. स्वाभाविक एकदम ह्युमन बिंग. आणि तो तंबूरपासून वाट पाहत होता कधी शहर धुळीस मिळणार आहे. 40 दिवस 40 रात्र त्यांनी सांगितलं आणि त्याचा निर्णय धुळीस मिळणार आहे. या ठिकाणी आपण बघतो चौथा होता डिसअपॉइंटेड मिशनरी, निराश मिशनरी. म्हणजे काय, त्याच्या जीवनात निराशा पसरली. ज्या उद्देशाने मी गेलो, तुझं वचन ऐकलं, दुसऱ्यांना पळत गेलो, काही मागचा पुढचा विचार केला नाही, मला तिथे जेवण आहे काय नाही काही विचार केला नाही, परमेश्वराचं वचन आहे तसं सांगितलं त्यांना, काहीच झालं नाही. खूप निराश झाला, डिसअपॉइंटेड. म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाचं स्वप्न भंग होतं किंवा पूर्ण होत नाही, ती जी निराशा असते ना, ती निराशा जीवनामध्ये आहे. परमेश्वराने त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण काय, माणसाची वृत्ती संकुचित असते, परमेश्वराची वृत्ती प्रगल्भ असते. हा फरक आहे. त्या शहरामध्ये 1,20,000 माझी माणसं आहेत असं परमेश्वराने सांगितलं. त्यांनी पश्चाताप केला, त्यांना मी ठार करावं, हे परमेश्वराला आवडलं नाही. परमेश्वराचं पाहणं व्यापक असतं, आपलं पाहणं संकुचित असतं. आपण एखादी गाडी घेऊन गेली ना, आपण खूप सरपडतो, अरे गाडीत मला जाताना तर मी ऑफिसला वेळेवर पोहोचलो असतो, मला लेटमार्क लागला नसता, माझा रेकॉर्ड करा. परंतु ती गाडी घेण्यामागे काहीतरी कारण असतं, काहीतरी घटना होणार असते, पण त्यावर परमेश्वर आपल्याला बचाव करणार असतो, म्हणून ती गाडी आपल्याकडून निघून जाते.
असा अनुभव आपल्या जीवनात आला असेल कधी कधी वाईट वाटतं, पण नंतर आपल्या समोर अरे जे झालं ते बरं झालं, सुरक्षित ती पावलं येतो. पण त्यावेळेला आपल्याला खूप निराशा होते, डिसअपॉइंट होतो आपण. आणि तीच डिसअपॉइंट स्थिती काय जीवनाची झाली होती. ज्या वेळेला निमेश्वराचा नाश करायचं, परमेश्वराने सांगितल्याचा नाश करणार नाही, तर तो खूप डिसअपॉइंट, निराशा. माणसाच्या जीवनात अशी निराशा येते. पण अशा वेळेला आपण डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं पाहिजे. मला एक आठवतं एक शब्द, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है. जगामध्ये आपण डोळे उघडून पाहिलं ना, तर आपलं जे दुःख आहे ना ते अगदी नगण्य आहे, काहीच नाही. खूप दुःखाने व्यापलेले लोक आहेत, खूप क्लेशाने तरी जीवन जगतात. कधी कधी मी फेसबुकवर बघतो, ते व्यक्ती आहे, दोन्ही हात दोन्ही पाय नाही आहेत, परंतु तो काय म्हणतात छान मोटिवेशनल स्पीच देतात. त्या व्यक्तीला स्वतः 2 हात 2 पाय नाही, परदेशी व्यक्ती आहे, परंतु त्यांच्याकडे बघून मला एक हिंमत येते. ह्या व्यक्तीला 2 हात 2 पाय नाही, तरी देखील तो जगाला मोटिवेशन बोलू शकतो, मोटिवेशन देऊ शकतो. आपल्याला सर्व काय आहे, 2 हात 2 पाय, आई वडील सर्व काय, आपण तरी उत्साही नाही, आपण तरी डिसअपॉइंट आहोत, आपण तरी हे करत आहोत, कौतुक करत आहोत. हे कधी कधी आपण समजून घ्यायचं की माझ्यापेक्षा दुःखी लोक जगात आहेत. शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त सांगतो, मरियेने चांगला वाटा निवडला, तिच्यापासून तो कधीच काढून घेतला जाणार नाही. याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये सगळं कामकाज संपेल, सर्व चिंतन संपेल, परंतु मरियेनं जो वाटा घेतला प्रभूच्या पायापाशी बसून त्याचं वचन ऐकण्याचा, तो कधीच संपणार नाही. हा चांगला वाटा घेतलाय, ती डिस्टर्ब होणार नाही, ती डिसअपॉइंट होणार नाही, कारण की तिने चांगला वाटा निवडलेला आहे. आणि आपल्यालाही तेच करायचं आहे. 2 व्यक्तिमत्व असतात माणसाचे, एक केंद्रित व्यक्तिमत्व आणि विखुरलेले व्यक्तिमत्व असतं. काही व्यक्ती खूप बोलतात, काही व्यक्ती शांत असतात, ते काय मनन चिंतन करत असतात, प्रचंड शांती त्यांच्या जीवनात असते. काही व्यक्ती खूप दगदग करतात, मार्यासारख्या खूप टोकटोक करतात, तिने काम केलं नाही असं तसं, खूप म्हणजे मरमरिंग नेचर असतं. आणि काही व्यक्तींना खूप काही बोला, किती बोला, अति शांत असतं. एवढं असून देखील त्यांच्या मुखातून जसे अमृताचे धारा तितके छान ते बोलत, शांतपणे बोलतात. आज आपण पुन्हा मुद्दा घेऊया की माझं कुटुंब हा विचार आपण डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि आज आपण 4 प्रवृत्तीचे मिशनरी बघितलेले आहेत. डिसइंटरेस्टेड मिशनरी, डिस्टर्ब मिशनरी, डिसिप्लिन मिशनरी आणि डिसअपॉइंटेड मिशनरी. माझं कुटुंब ह्या कोणत्या मिशनरीच्या ह्याच्यात बसत आहे, प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बायबलमध्ये देखील एक चांगलं कुटुंबाचं उदाहरण दिलेलं आहे, योसेफ, मरिया आणि येशू. संपूर्ण बायबलमध्ये योसेफ हा एक शब्दही बोललेला नाहीये, काहीच नाही तो माणूस बोलला. आपण तिच्याशी साखरपुडा झाला की मुलगी गरोदर आहे असं जर एखाद्याने ऐकलं तर त्याच्या अंगाचा तिळपापड होईल, पण ते शांत व्यक्ती म्हणतात. त्यांनी तिचा त्याग केला नाही, तिची बदनामी होईल असं काही केलं नाही. काही काही कामांना शब्दाने होत नसतात, शांततेने होत असतात. शांततेमध्ये सुद्धा खूप मोठी शक्ती असते. शांतता ही चांगलं काम करते. येशू ख्रिस्ताला फटके मारताना देखील तो शांत होता, त्याच्या शांततेमध्ये गर्भित अर्थ होता. आणि ती शांतता त्याने पुस्तकावर 7 शब्दांच्या द्वारे पण दाखवली. तो शांतच होता आणि त्या शांततेद्वारे आपल्याला कारण प्राप्त झालेलं आहे. शांतता खूप मोठं कार्य करते. आपण पाहतो त्या कुटुंबामध्ये, नासरेच्या कुटुंबामध्ये योसेफाची शांती याद्वारे सर्व जगामध्ये सुवार्ता प्राप्त झालेली आहे. योसेफाने जर मरियेचा त्याग केला असता, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नसता, तर आज आपल्याला येशू ख्रिस्ताची सुवार्ता समजली नसती. परंतु योसेफ हा माणूस असा होता, तो शांततेने सर्व गोष्टीला सामोरा गेला, धैर्याने गेला आणि मरियेचा स्वीकार केला. येशू बाळाचा जन्म होऊ दिला. आता जन्मानंतरच हे कारण आपल्याला प्राप्त झालेले हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरा कुटुंबाचा गुण आहे नम्रता. आपण पाहतो त्या कुटुंबामध्ये मरिया ही फार नम्र व्यक्ती होती. देवदूताने तिला संदेश दिला, तिने तो नम्रपणे स्वीकारला. सगळ्या गोष्टीमध्ये ती महिला फार नम्र होती. जोसेफ तिला जिकडे घेऊन जाईल तिकडे जायचं. चल बेथलेहमला, चालली बेथलेहमला. चल इजिप्तला, चालली इजिप्तला. चल नासरेतला, चालली नासरेतला. चल इथे येरुशलेमला, चालली येरुशलेम. ती महिला कधी योसेफाला क्रॉस क्वेश्चन करत नव्हती. आता कुठं निघायचं, हे काय वेळ घ्यायची असं ती बोलली.
इजिप्त असो, नासरीत असो, यरुशलेम असो, बेथलेहेम कुठे असेल ती गेली, आपण 10 ठिकाणी चौकशी करतो. किती वेळ लागणार आहे, कधी येणार आहे, काय होणार आहे. हे उदाहरण म्हणून आपल्या शास्त्रात दिलेले आहे. एवढी नम्रता, एवढी सौम्यता असावी. आणि या दोघांचं मिश्रण पुढे आहे येशू ख्रिस्त, त्यांचे संस्काराचं मिश्रण. त्या ठिकाणी पाहतो येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र होता, पण त्याचे संस्कार मध्ये योसेफाचे होते आणि त्या सुतारच्या घरात तो मोठा झाला आणि आई वडिलांच्या आज्ञेत राहिला आणि त्याच्याकडून समजतं ओबिडियन्स, आज्ञाधारकपणा कसा असावा येशू ख्रिस्ताकडून आपल्याकडे एक चांगला किस्सा आहे. ओबिडियन्स इज अन इनफॅलिबल काइंड ऑफ ह्युमन लाईफ. आज्ञाधारकपणा हा अचूक मार्गदर्शक असतो. आज्ञा पाळायची असते, मनापासून स्वीकारायची असते. करायचं म्हणून करायचं नाही, बॉस सांगतो म्हणून मी काम करतो, कारण आपल्याला वेतन मिळत असतं, वेतनासाठी काम करतो, कारण तेव्हा आपलं घर चालत असतं म्हणून काम करतो. त्याच्या ती आज्ञा पालन नाही आपल्याला करायचं. आज्ञा पालन अंतःकरणापासून असायला हवं, निस्वार्थपणे असायला हवं. पुन्हा मी म्हणेन, शांततेचा प्रार्थना आहे आणि ज्या घरात प्रार्थनेचं वातावरण आहे त्या घरात श्रद्धा आहे आणि श्रद्धा आपल्या जीवनातून दिसायला हवी. लोकांनी बोलायला हवं, हा व्यक्ती खूप श्रद्धाळू आहे, शांत मनाचा आहे. श्रद्धेमधून पाझरतं ते प्रेम पाझरतं आणि ते प्रेम आपल्या मित्रांना, आपल्या शत्रूंना, आपल्या नातेवाईकांना, सगळ्यांना ते दिसायला हवं. त्याचा अनुभव त्यांनी घ्यायला हवा आपल्या कुटुंबातून. आणि यासाठी प्रेम असेल तर आपण सेवा पण करू शकतो आणि सेवेमध्ये आपण तत्पर राहतो, कारण की ते प्रेम ती सेवा करवतं. मजबुरी सेवा कधी करवत नाही होता. म्हणूनच आपण अंतर्यामी याला असं वातावरण असं करायला आपल्याला शांती मिळते, परमशांती मिळते. म्हणून मी पुन्हा एकदा शांततेचं फळ प्रार्थना, प्रार्थनेचं फळ श्रद्धा, श्रद्धेचं फळ प्रेम आहे, प्रेमाचे फळ सेवा आहे आणि सेवेचं फळ प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद करू, आपल्याला आशीर्वाद. थँक्यू. त्यावेळी दानर्पणाची वेळ झालेली आहे आणि आपण सर्व उभे राहूया.